4वा दिवस बरोबर आहे ना आपला, म्हणजे ह्या 4 दिवसात जो अनुभव आहे तो 365 दिवसात भेटतोय काय? आनंद, सुख, समाधान, मित्र नवीन नवीन. त्या पावसामध्ये आपण मच्छीमारी करू शकत नाही, मग आमचा फक्त 8 महिने उदरनिर्वाह आमचं बोटीवरती चालतं आणि 4 महिने जे आम्हाला शासनाने जे निर्बंध घातलेला आहे त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही देवीला प्रार्थना करायला येतो की आमचा धंदा व्यवस्थित सुख समृद्धीमध्ये जावो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करायसाठी येतो. आज आम्हाला 11 वर्ष झाली. मी सर्व भक्तगणांना मनापासून नमस्कार करतोय, कारण 11 वर्ष झाली पालखीची आली. पालुखी माझे आईची सजली पालुखी एक विराईची, पालुखी माझे आईची सजली पालुखी एक विराईची. नमस्कार मंडळी, आजचा एकविराईचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी आपली आई भवानीची पालखी जी आपण अलिबागहून आलतो ती कार्लेगडावर पोहोचणार आहे. तर आजचा दिवस आता वाजलेत ते म्हणजे 1 आणि 1 वाजता पालखी निघालेली मी तुम्हाला दाखवली. पण पालखी गेल्याच्या नंतर जे पालखीचे मागे जे ज्यांचे खरे कष्ट आहेत असे आपल्यासोबत सर्व पंच मंडळी बसले. तर आपल्यासोबत नंद्यादा आहेत. नंद्यादा 2-4 दिवसापूर्वीचे आपले जे सर्व कसं असते पालखीची माहिती देणार आहे. दादा नमस्कार, आजच्या दिवसाबद्दल काय सांगशील? आजचा दिवस हा आपला एक सोन्याचा दिवस आहे. सोलाचा पण हा आपल्यासाठी तरी सोन्याचा दिवस आहे. ही आता पालखी आपली जेवण त्यांना उठलेली आहे. सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे. पण आता कोणी जे आपल्या अलिबागकडून येणार आहेत, नंतर सहभागी होणार आहेत, ते सर्व आलेले आहेत. ते पण आता जेवण चालू आहे त्यांचं. आणि बोलायचं झालं म्हणजे आता एक्सप्रेस वे आहे. आता जसं की 3 दिवस पालखी चालले, हा 4था दिवस आहे. 4थ्या दिवशी पण पालखी आई माऊलीच्या चरणी प्रार्थना की आम्हाला तसं आणलं तसं सुखरूप दर्शन मिळव, सुखरूप परत होईल. आता 1 वाजलाय. गडावर पालखी पोचायला किती वाजतील तरी अंदाजे? 4. आपल्या कमानीपासून आता जे पालखी सोबत आहे ते पालखी घेऊन कमानीपासून पूर्ण त्याच्या पुढेपर्यंत आपल्याला एक बँड असतो. ते सर्व लोक आपली एन्जॉयमेंट करतात. कमीत कमी आपली 4 एक तास तरी पुढे जाणारच आहे पालखी गडाला. पालखी गडावर मिटिंग झाल्यानंतर पण सर्व जेवण वगैरे होईल. आणि जे आता सांगायचं महत्त्व म्हणजे आता हे पण आता बसते का माझ्या बाजूला, ते पण आपले हेल्पर आहेत. ते पण असे खूप कष्ट करतात. सिलेंडर काढण्यापासून सगळं जेवणाचं सामान आणण्यापासून सर्व कष्ट त्यांचे पण भरपूर आहेत. त्यांच्यासोबत अजून 4 जण आहेत, त्यांचे पण कष्ट भरपूर आहेत. एक असं आहे की पालखी चालून उपयोग काहीच नसतो. जे खरोखर जे काम करणारे आहेत त्यांचं पण काही महत्त्व असतं.
अशी गोष्ट. आता हे सर्व जे आम्ही बसलोय आता पालखी इथे कचरा बॉटल्स वगैरे हे सर्व आम्ही उचलून जाणार, जेणेकरून आपल्यापासून दुसऱ्या कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि ती वास्तू आपल्याला परत मिळावी त्याच्यासाठी पण आपण ते कामं करून जावे लागतात. आणि आपले एक आता हे पण आहे, हे आता आपल्या आचारी त्यांची पण आता त्याच्यात इंटरव्ह्यू होईल. त्यांनी पण खूप कष्ट करून असे जेवण बनवतात, नाश्ता बनवतात, चहा देतात लोकांना, पाणी गरम करून देतात पोरांना. त्यांचं पण आता एक इंटरव्ह्यू घेऊ. हे आपल्यासोबत आहे राकेश गंगोली, अमोल तांडेल, सॅनल तांडेल, स्वतः विनय पाटील, बोललो येतात त्यांचं नाव नाही माहिती छान. ह्यांनी तर जाम खूप कष्ट घेतले. लोकांच्या बॅगा उतरवण्यापासून सर्व कष्ट घेतले, भरण्यापासून सिलेंडर काय असो काहीही असो कुठलीही गोष्ट असो त्यांनी पण खूप कष्ट घेतले. निवेदन आहे शैलेंद्र कमी आहेत, आपले पाणी वाटप करतात. समीर कांडे येत आहेत, आपले पाणी वाटप करतात. विपुल सोबत पाणी वाटप करतो. कोण जमला असेल तर बोलून जातो. एक ओंकार मानले आहेत, ते पण सर्व सहकार्यच आहे. पालखी चालली आम्हाला काही आम्हाला पालखीसोबत चालायचं असं हे महत्त्वाचं पेक्षा इकडनं काम करून जाणे महत्त्वाचं जास्त आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आपण जास्त आता एक आपण सागर गरजच्या माध्यमातून अजून एक जेवणवाले त्यांचा एक इंटरव्ह्यू घेऊ. त्यांनी पण पालखीचे खूप कष्ट केलेत. मोलाचा वाटा बोलल्यावर जे काय आहे ते हेल्पर आणि जेवणवाले त्यांच्या मुले ही पालखी चालते. पालखी आमच्या मुले नाही चालत. बरोबर आहे, चालेल चालेल. सागर गरजच्या माध्यमातून एक जेवणवाल्यांचा इंटरव्ह्यू चालेल. मंडळी 4 दिवसाचा एकविरायचा आपला 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाचा विषय बोलायचा झाला तर आम्ही पोरं पालखी घेऊन यायच्या आधी जे आपल्यासाठी जेवण नाश्ता किंवा गरम पाण्याची सोय करून ठेवतात, असं महिला वर्ग आपल्यासोबत आहेत. आपण गेल्यानंतर पुढची जेवणाची तयारी आणि तिथे आधीच पोचणं हे ते काम करत असतात. तर नंद्यादा यांच्याबद्दल काय सांगशील 4 शब्द? सांगायसाठी तर काहीच नाही माझ्या मते तरी, जेवढं सांगितलं तेवढं तरी अपूर्ण पडेल. कारण पालखीचा मेन बघा आधारस्तंभ हा कुठलाही मंडळ नसतो, कुठलाही पंचकमिटी नसते, कुठलाही अध्यक्ष नसतो का उपाध्यक्ष नसतो. पालखीचं मेन बघायला गेलं तर आधारस्तंभ हे काम करणारे लोक असतात. खरोखर जे काम करते तेच आधारस्तंभ आणि त्यांच्या जीवावर खरोखर पालखी चालते. मेन गोष्ट बघायला गेलं तर त्यांच्या जीवावर खरोखर पालखी चालते. 4 दिवस हे जे आहेत आता हा आजचा सरकारी सर्व आचार्य मंडळ हे आचार्य मंडळ आहे. हे 4 दिवस मुलांना नाश्ता पाणी चहा नाश्ता सर्व इथे आल्यावर मुलं आली वगैरे आली साठी हे स्वतः पाणी पहिल्यापासून गरम करून आचार्य मंडळ मावशी आहे तिला पण एक सेवा विचारून बरोबर मंडळाच्या वतीने आणि चालतात त्यांच्या वतीने मी आभार मानत नाही आहे. मी त्यांचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट करताय की ही पालखी तुमच्याकडे जाते नाही पंचकमिटीमध्ये चालत नाही कोणामध्ये ही पालखी तुमच्याकडे जाते. तुम्ही जर हे केलात नाही कोणाच काही होईल नाकावर करून ठेवता. तुमचा आपण एक इंटरव्ह्यू देऊ आणि त्यांना आपल्या पालखीच्या वतीने एक थोडा त्यांचा पण आभार व्यक्त करतो. 2 शब्द बोलतील ते मला वाटतं 2 शब्द बोलतील आणि त्यांचं पण पालखीचा करून अनेक पालखीमध्ये जे जात असतील अनेक ठिकाणी लग्नकार्य पण जेवण ते करतात ते ओळखीचे आहेत. तर एक आपल्यासोबत अनेक वर्ष आपल्यासोबत जॉईन झालेली आहे आणि त्यांच्यासोबत मला तर असं वाटतं की हे आपल्यासोबत कारण जेवण पण एकदम उत्तम फर्स्ट क्लास. काल पण बिर्याणी पण एकदम फर्स्ट क्लास की मला वाटतं की कुठल्या हॉटेलला पण नाही भेटणार व्हेज बिर्याणी. सॉरी नाही वाटलं की बिर्याणी खातात व्हेज बिर्याणी केली की कुठल्या वेळी मला हॉटेलला पण नाही भेटणार. काजू पण त्यात मोठी मोठी होती. तर एक आपली ही एक आपली दीपावली आहे आपली संजीव समितची केसेस आहेत ते पण यांच्यासोबत जॉईन असतात. आमची एक बाय आहे म्हणजे यांची सासू आणि संजीव चाल ते पण नाही आहे. ते पालखी निघाल्यापासून पूर्ण पहिल्या वर्षापासून आज 11 वर्ष ते पण नाही आहे घेतला असता. पण आता एक आमच्या तर तुम्ही सांगा की या पालखीबद्दल काही बद्दल सांगा आणि कुठे काम करतात आणि किती काम करतात तुम्हाला सांगा. आल्यावर आईची कुपेडी थकवाना काय नाही कुठला त्रास होत नाही मस्त मजा वाटतंय.
जेवण करतोय असं वाटत नाही. तुम्ही सकाळी किती वाजता उठता? आम्ही सकाळी 3 वाजता 3 वाजता उठल्यानंतर रात्री किती वाजता झोपता? 12 वाजता मग त्या 11 नाही तर 12. मग त्या 2-3 तासात तुमची झोप होते 4 दिवस? हो होत- होते. बरोबर आहे. मग आता तुम्ही जेवण करायला आधी पोहोचता, एवढं फास्ट तुमचं जेवण होते पोरं चालत पर्यंत? जेवण आहे त्याच्यामध्ये, नाश्ता आहे, 2 टाइम 3 टाइम 4 टाइम चहा आहे, एवढं सर्व होतं त्याच्यामध्ये? सर्व आम्हाला येताना गाडीत आम्ही सर्व तयारी करतो. कांदे वगैरे सर्व तयारी करतो. आणि गाडीमध्येच करता तयारी? गाडीमध्ये सोडून घेतो. इथं आल्यावर कापाकाप करतो. येईपर्यंत आमचं जेवण आटपतं. तरी पण रोज किती पोरांचं जेवण असायचं 4 दिवस तुमच्याकडे? आता पोरं आपले किती 250 का 300 असतील सर्व मंडळी. हा, एवढी तेवढे पोरांचं जेवण करायच्यात. हो. जेवण कधी कमी पडलंय, जास्त झालं असं कधीच झालंय नाही? तुम्ही परफेक्ट जेवण बनवता. हे किती वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स आहे तरी पण? माझं आता पालखीला 3 वर्षे मी पालखीला जेवण बनवते. पण मी आता याचे अगोदर मी 32 वर्ष जेवण करते. लग्नाचं, बर्थडेचं, कुठलं पण कार्य असलं तिथं मी जेवण बनवतं. चालेल चालेल आजी, तुम्हाला अजून जास्त वर्ष लावू हीच एकविराईची चरणी प्रार्थना करतो. आणि आपले एक दीपक उन्नीस आहेत, त्यांच्या पण आपण आज दीपक उन्नीस पलक जाऊन द्या मंडळी. दीपक उन्नीस पलक आहेत, पण आपण हेल्पर मध्ये फक्त एकच आपण हेल्पर दाखवला, पण आता हेल्पर मध्ये अजून 2 जण हेल्पर आलेले आहेत. आभार व्यक्त करतो. हे कृष्णा अरे काना एक मिनिट लावून दे. ते पण नाही, पण अजून एक व्यक्ती आहेत ते आले आहे. तुम्ही आम्हाला म्हणजे आता पोरं चालत जातात, चालत जाणे हे काही खाऊ गोष्ट नाही आहे. शेवटी ते पण चालत जातात, त्यांच्यात पण मेहनत पाय दुखतात. पण त्याच्याशिवाय मोलाचा वाटा, मी पहिलेच बोललो, मोलाचा वाटा आचार्यांचा, ड्रायव्हर लोक, हेल्पर प्लस ते जे काय पाणी वाटप करतात त्यांचा सर्वात मोलाचा वाटा आहे. आणि हेल्पर हे जे असे हेल्पर आहेत की हे बॅगा लोड करण्यापासून आणि बॅगा खाली करेपर्यंत ते सोबत असतात. सर्व काय काम आहेत ते पण तेच करतात. हा आमचा गुरु त्याचा विद्यार्थ्यांनी थोडा पोटाचा पण प्रॉब्लेम झाला, तरी तो काम करतोय. आणि आता मी पण मंडळाच्या दृष्टीने व सर्व जे कोण चालतात त्यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतोय की तुम्ही आहात म्हणून ही दिंडी आहे, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही जर नसाल तर काहीच होऊ शकत नाही, काहीच शक्य नाही आहे ती. आणि त्यांचं काहीतरी मनोगत कोण व्यक्त करणं असेल तर कोणीतरी काहीतरी सांगा. अजून असे व्यक्ती आहेत की त्यांचं पण पालखीमध्ये खूप मोलाचं वाटा आहे. ते म्हणजे आपले सर्वांचे ड्रायव्हर. आता ड्रायव्हर इथे नाही आहेत, पण एक पावशे आपले ड्रायव्हर आहेत. ते पण आपल्या निकेतन दांडेल पण आहेत, निकेतन दांडेल पण आपले ड्रायव्हर आहेत. ते मेन ड्रायव्हर आणि ज्ञानेश्वर पण आहेत. ते मेन ड्रायव्हर आहेत, त्यांच्यामुळे पण आपण चालतोय सर्व. आणि त्यांनी पण कृपया करून ठिकाणी पण समोर यावे. नाही कृपया करून ते त्यांचा पण एक मी मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. ते पण गणेश मुकादम आहेत, ड्रायव्हर गणेश मुकादम आहेत, ते पण आहेत. ड्रायव्हर अजून आहेत 2-3 जण, त्यांचं नाव काय तर मला माहिती नाहीये. त्यांच्या मुले खरी तरी त्यांच्या मुले जे काही सहकार्य करतात ते त्यांच्या मुले चालू आहे. टायमावर गाडी पोहोचवतात. आणि मी जेवणाबद्दल बोलायचं बोललो तर आता तुम्ही पण ऐकू असाल की ते बोलले 2 तास आम्हाला फक्त भेटतात. 2 तासामध्ये 350 माणसांचं जेवण करणं हे खूप कठीण काम आहे. पण आज त्यांना पण एकविराईची काय महिमा आहे की ते 2 तासामध्ये 350 माणसांचं जेवण करतात. तर मी मंडळाच्या वतीने व सर्व चालणाऱ्या मुलांच्या वतीने मी स्वतः जेवणवाल्यांची, हेल्पर लोकांची, ड्रायव्हरवाल्यांची म्हणजे खरोखर खूप आभार व्यक्त करतो. कारण तुम्ही आहात, मी पालखी आहे. नेक्स्ट पार्ट तुम्हाला सागर घरत आता पालखी सोबत दाखवू.
दाखवणार आहे. एकदा बोला एकविरा माते की आय आई माऊली. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका सागर खेळत. मंडळी, आज आपला एकविराईच्या पदयात्रेचा 4था दिवस आहे आणि बघितले आधीच की मी मुलाखत घ्यायला थांबलेलो, कारण दादा काय बोलला, जर मुलाखत आपण त्यांनी खरोखर सेवा केली त्यांची जर मुलाखत नाही घेतली तर काहीच नाही फायदा. मग मी काय केलं, तुम्हाला पालखी दाखवली, त्याच्यानंतर आतमध्ये गेलो, कारण व्हिडिओ काढायला गेलो तर मग भरपूर पब्लिक असते, मग ते जमत नाही, जे एक मेन काम आहे ते. म्हणून आता पालखी पुढे गेलेली आहे. आज आपण जे 3 दिवस चाललो तो 4था दिवस. दुपारचे आता 1:15 झालेत. कारले डोंगरावर आमची एकविराची पालखी जाणार आहे. तर मी एकटाच चालतोय. 2 किलोमीटर पुढे तरी पण पालखी गेली असेल तर मी डायरेक्ट तुम्हाला एकविराच्या कमानीपाशी भेटेन, कारण का मला चालायला तेवढा वेळ जाईल. मला बरेच जण बोलले तुला गाडीवर सोडतो, पण एवढ्या दिवस 3 दिवस आपण गाडीवर बसलोय नाही. आता 4थ्या दिवशी आईच्या भेटीसाठी कशाला गाडीवर बसायचं, म्हणून मी आता त्यांना बोललो की मी कसा करतो, तिथे पोचलो की मग पाठच्यांची मुलाखत घेण्यासाठी गाडीवर बसून येतो. आता तसं नाही झालेलं, म्हणून मी आता चालत जेवढं फास्ट जमेल तेवढं जातो आणि आपण एकविराच्या कामांची भेटू. चला तर मग. सगळ्यांनी एकदा मनापासून हात वरती करा आणि बोला एकविरा माते की आहे 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 आय माऊले आहे आय माऊले एकविरा माते की. मंडळी, मला वाटलेलं एकविराईची पालखी आपल्याला आता कारलेचा जो स्टॉप आहे तिथेच भेटेल कमानी जवळ, पण ना आपल्याला 1 किलोमीटरवर भेटली. स्लो आहे, सर्व एकदम मस्त एन्जॉय करतायत. आता मी पुढे कारल, कारण जे पुढे कोण असतील त्यांचं आपण छोटंसं कसं काय बोलतात, काय त्यांना पालखीविषयी वाटतं हे त्यांची छोटीशी आपण बाईट घेणार आहोत. मंडळी, आता आपला एकविराईचा 4था दिवस आहे आणि 1:45 वाजलेत बरोबर, आणि पावसाचा सुद्धा माहोल झाला आहे. आणि ही पोरं जी आहेत ही आपल्याला कंटिन्यू 3 दिवस भेटलेली आहेत, कारण आज पण पोरं नवीन आलेली आहेत, ते पण याच टी-शर्टवर आहेत. आणि ही जी पोरं आहेत सर्व ती कंटिन्यू आज 4था दिवस चालतायत. तर भावांनो, तुम्हाला आजच्या 4थ्या दिवशी कारलेगडाचा स्वर्ग जो बघायचा त्याबद्दल काय वाटतंय? वर्षात आपण 365 दिवस असतो दरवर्षी, बरोबर आहे, पण त्यातला आजचा 4था दिवस म्हणजे हे 4 दिवस, ते 4 दिवस आणि वर्षात 365 दिवस, यात काय अनुभव वाटतोय? बरोबर आहे, उद्याचा आणि एक 5वा दिवस, बरोबर आहे ना आपला. म्हणजे ह्या 4 दिवसात जो अनुभव आहे तो 365 दिवसात भेटतोय काय? आनंद, सुख, समाधान, मित्र नवीन नवीन, जेवण, बोलायला गेलंस, आनंद, पोरांसोबत राहण्याची सोय, कसं वाटतंय? बरोबर आहे, म्हणजे कोणाकडे साबण नसेल, कोणाकडे छत्री नसेल, कोणाकडे चप्पल नसतील तर स्वतःचे चप्पल काढून देणारी पोरं आहेत सगळेजण. स्वतः चप्पल नसलं तरी चालेल, पण दुसऱ्याला कुठे लागलंय तर आपण मेडिकल मधून बाम असो किंवा काही असो हे स्वतः विकत आणून देतोय, बरोबर आहे ना. असं आपण गावात कुठं नाही वागत, बरोबर आहे. बरोबर आहे, खंडाळा घाटामध्ये बऱ्याचशा गाड्या बंद पडलेल्या, बरोबर आहे ना. एकदा बोला एकविरा माते की आहे आई माऊले आई आई आहे. जय श्रीराम. म्हणजे भावासारखा मित्र आहे ना. प्रत्येकाला प्रत्येकाची जी जी वस्तू राहिली ती मदत करतो आणि हे 4 दिवस आजच्या वर्षापेक्षा सर्वात चांगले गेले. काय करतात
आम्ही जे आहोत ना एकविराचं भक्त हे नशिबावर विश्वास ठेवणार ना आमच्या एकविरावर विश्वास ठेवणार ना. आमच्या एकविराची भक्त करा गेलं ते नशीब पण बनले. बोला जय एकविरा. जय एकविरा. मंडळी आता आपण कारल्याच्या कंपनीच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि आता तिथे आपली एकविराची पालखी थांबली पण भरपूर गर्दी आहे. पोरं तिथंच नाचत आहेत. मग मी काय बोललो थोडा वेळ चालून घेतो म्हणजे जर गाडी भेटली तेवढं अंतर तर आपल्याला परत पाठची व्हिडिओ काढायला भेटेल. म्हणून मी पुढे जाऊन तेवढं अंतर चालत जाऊन येतो. म्हणजे गाडी भेटली तर मग परत गाडीवर तेवढा एन्जॉय आहे तुम्हाला सर्व दाखवता नाही. मंडळी आता आपण एकविरेमध्ये आहोत. तर आपल्यासोबत आता एकविरा आईची पालखी जी आहे ती कमानीपाशी आहे. मी पुढे चालत आलेलो तर पुढे आल्यानंतर आपले ब्रास बँडवाले आलेले आहेत. तर दादा अजून तुमची मंडळी यायची बाकी आहेत ना? किती जण तुम्ही टोटल आहात? 25 जण. तर तुमच्या एकदा ब्रास बँडचं नाव सांगू शकता? एकविरा ब्रास बँड अलिबाग. तर तुम्ही दरवर्षी इथे येता की या वर्षी झालेत? म्हणजे तुम्हाला जेवढी पालखीला वर्षी झाली तेवढी तुम्हाला वर्षी झालेली आहेत. जेवढे 25 जण तुम्ही दरवर्षी येता. या पालखीबद्दल तुम्हाला आनंद वाटतो का? बरोबर आहे. आता पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही होते, आजच्या दिवसाला सुद्धा आलेत तर तुमचे सर्वांचे धन्यवाद. कारण तुम्ही नाही तर आम्हाला नाचायला सुद्धा मजा येत नाही. तुमचे मोठा तुमचा वाटा आहे याच्यामध्ये. कारण तुम्ही ज्या प्रकारे वाजवता त्या प्रकारेच आम्हाला नाचायला भेटतंय म्हणजे एन्जॉयमेंट करायला भेटते. त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. एकदा बोला एकविरा माते की आये. आई माऊले आई आये आये. धन्यवाद दादा. आपण आपली चाल धरलेली आणि आपण जिथे एकविरा आल्यावर राहतो तिथपर्यंत मी आता चाललोय. आणि एकविराची पालखी तेव्हा कमानी जवळ होती. दादाला फोन केला. दादा लगेच आपल्याला न्यायला आले पुढच्या प्रमाणे. तर दादांचं धन्यवाद. आणि आता पालखीची काय एन्जॉयमेंट आहे मागे हे बघायला जाणार आहोत. म्हणजे पुढे का चालत येतो कारण मग तेवढं आपल्याला नाही तर मग चालायला नाही भेटत गाडीवर बसल्यामुळे. तर आता बघूया आपण एकविराची पालखीची एन्जॉयमेंट. एकविरा माते की आये. आजचा बावटा यश कोळी. एकविरा माते की आये. आई माऊले एकविरा माते की. आपली मंडळी आता चहाला बसली. दुपारचे 3 वाजले आणि गरमागरम चहा पित आहेत. आणि या साईडला चालली ती आपली पालखी. आणि दादा आता वरती फुल जल्लोष असेल ना? आता निघताय ना चहा पिऊन गरमागरम. एकदा बोला एकविरा माते की आये. आई माऊले एकविरा माते की. दादा आज एकविराईचा आपला 4था दिवस आहे. आजची आपली पालखी 5 दिवस असते दरवर्षीप्रमाणे. तुम्हाला याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? वर्षाचे 365 दिवस असतात. आम्ही सर्व कोळी समाज आमच्या अलिबाग कोळीवर सगळं आम्ही मच्छीचा व्यवसाय करणारे लोक आहोत. 365 दिवसामध्ये मजा येत नाही. या पदयात्रेला 5 दिवस खूप मजा येते. 365 दिवसाची मजा येत नाही ती आम्हाला 5 दिवसात आम्ही अनुभवतो. म्हणजे 360 दिवस जी मजा येत नाही ती वरचे 5 दिवस राहिलेल्या टोटल. जी मजा मला एकविराईला दर्शनासाठी एकविरा भेटायची मजा येते पालखीसाठी. म्हणजे आपण असं एकविराईला दर महिन्यातून तुम्ही येत असता कोळी लोक बोलल्यावर. बरोबर आहे. पण ह्या पालखी आणि दरवेळी येण्यात यात किती फरक आहे?
पालखीला आणि फरक आहे, असा फरक आहे की आम्ही म्हणजे आम्ही चालत आलेलो आहोत आता, आणि एकविराच्या भेटण्यासाठी आम्ही एवढी उत्सुकता आहे. कधी आम्ही जातो आणि एकविराच्या चरणी कधी आपला माथा टेकतोय, त्याच्याबद्दल उत्सुकता आहे. धन्यवाद धन्यवाद दादा. एकविरा माते की आये आई माऊले, एकविरा माते की. मंडळी, आता आपल्यासोबत आहेत ते म्हणजे अलिबागचं सर्वात मोठं नाव छोटम शेठ उर्फ दिलीप भोईर. तर नमस्कार साहेब. तर आज आपल्या पालखीला 11 वर्ष झालीत आणि तुम्ही आज पालखीला आलेत, तुम्हाला कसं वाटेल आजच्या दिवसाला आलेत? नक्कीच आज मी एकविरा मातेचं दर्शनही घेतलं आणि आज आपल्याबरोबर पालखीचे सगळे जे भक्तगण आहेत त्यांच्याबरोबर अलिबागकरांना मी नमस्कार करायला आलो, पालखीला नमस्कार करायला आलो. गेली 11 वर्ष आमचे सर्व कोळी बांधव म्हणजे 1989ला ज्या वेळेला वादळ झाला आणि शासनाने त्याच्यावरती निर्बंध लावले की येणाऱ्या पावसामध्ये आपण मच्छीमारी करू शकत नाही, मग आमचं फक्त 8 महिने उदरनिर्वाह आमचं बोटीवरती चालतं आणि 4 महिने जे आम्हाला शासनाने जे निर्बंध घातलेला आहे त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही देवीला प्रार्थना करायला येतो की आमचा धंदा व्यवस्थित सुख समृद्धीमध्ये जावो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करायसाठी येतो. आज आम्हाला 11 वर्ष झाली. मी सर्व भक्तगणांना मनापासून नमस्कार करतोय, कारण 11 वर्ष झाली पालखीची अलिबाग ते एकविरा कारले तिथे सर्वच भाविक जे अलिबागकरांनी, अलिबाग कोळीवाड्यांनी किंवा आमचे सर्व जात बांधवांनी जी परंपरा चालू ठेवली अशीच चालू राहू द्या. आम्ही आपल्या बरोबर आहोत, कारण एकविरा मातेचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही आमची बोट पाण्यात टाकत नाहीये. बोट पाण्यात टाकल्यानंतर आमच्या धंद्याला व्यवसायाला सुरुवात होते. आयलो आयलो आयलो.
मंडळी आत्ताच तुम्ही बघितलं असाल एकविराईच्या गडावर आम्ही किती भरपूर अशी मजा केली. एकविराईचा आम्ही गडावर होतो आणि वाजवून नाही दिलं तरी पण आम्ही जरासं वाजवून प्रयत्न केला आणि सक्सेसफुल झालं. 5-10 मिनिटं वाजवलं म्हणजे आपलीच आई असून आपल्याला वाजवून नाही देत. आणि VIP दर्शन आपल्याला सुद्धा VIP दर्शनवाल्यांना डायरेक्ट सोडतात 250 रुपये घेऊन, बाकीच्यांना कोणाला सोडत नाही. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की आम्हाला कळवा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. अलिबाग किल्लेपाडा मित्रमंडळाचा आपला 11 वर्ष कोळीवाडा हा अलिबाग गेले 11 वर्ष आपली पालखी अलिबाग ते काळागडावर जाते. पण या पालखीला खरं महत्व कधी आलं माहिती आहे? 3 वर्षापासून आपला जो सागर घरत आपला युट्यूबर आहे, आपल्या त्या पालखीचा प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ बनवून युट्यूबला शेअर करतोय. आजला हा सोहळा फक्त आपल्याला माहिती होता. आजला कित्येक लोक त्याचे जेवढे फॉलोअर्स आहेत, आजला आपला हा सोहळा सगळ्यांकडे त्यांच्यामुळे पोहोचलेला आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपल्या या मंडळाच्या वतीने त्याचे ते सत्कार करत आहे, त्याचा ते स्वीकार करा. बरं एकविरा माते की जय. आपले युट्यूबर आपल्या पालखीचा व्हिडिओ बनवतोय, आपल्या व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतात. पण ह्या व्हिडिओ बनवताना त्याला जे अनुभव आहेत ते त्याचा आपण तोडून ऐकूया. पहिल्या वर्षापासून ते आजला 3 वर्षापर्यंत तुझ्या जीवनात या व्हिडिओ काय फरक पडला, युट्यूबसाठी काय आलेलं नाहीये आणि व्हिडिओ बनवण्यासाठी काय आलेलं नाही. मी दररोज मला 1 वर्ष पालखीला याच होतं म्हणून मी व्हिडिओ बघितली. सुयोग लाईफस्टाईल आणि रुद्रची व्हिडिओ बघितलेली. तुमचा ब्ल्यू कलरचा 4थ्या वर्षी जो टी-शर्ट होता त्याची व्हिडिओ बघितलेली. त्याच्यानंतर मला यायचं होतं 3ऱ्या वर्षी जेव्हा मी आलो त्या वर्षी मला यायचं होतं. तर आता यायचं कसं काय म्हणून रत्नाताई जी आपल्या कोलीवाड्यात मच्छी विकते तिचा माझा नंबर होता. तिला मी फोन केला की कसं काय यावं लागेल, काय करावं लागेल. तिने मला तेजसचा नंबर दिला, तेजस सर दांडे. तो दादा मला भेटला आणि त्याच्यासोबत मी फॉर्म भरला. पण मी पहिल्या वर्षी आलो ना त्याच रात्री मला घरी गेल्यावर झोप नाही लागली की पुढले वर्ष कधी येते. आज सुद्धा जाताना वाटतंय की पुढलं वर्ष कधी येते.